प्रेषित भाग 12. चँगचा प्रयोग. काय, कशी झाली सायक्लॉप्सची ट्रिप? आलोक आणि सँड्रा परत आल्यावर चँगने विचारले. सँड्राने आलोककडे पाहिले. सायक्लॉप्स पाहून झाल्यापासून तो आपल्याच विचारात मग्न होता. 5 तासांच्या परतीच्या प्रवासात तो सँड्राशी किंवा इतर विद्यार्थ्यांशी फार तर 2-3 वाक्ये बोलला असेल. 1-2दा सँड्राने त्याला मुद्दाम बोलके करायचे अयशस्वी प्रयत्न करून पाहिले होते. शेवटी कदाचित चँगला यश मिळेल अशा आशेने तिने त्याला चँगच्या खोलीकडे आणले होते. अजूनही आलोक बोलत नाही असे पाहून सँड्रानेच चँगच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मला फार कौतुक वाटतं 50 वर्षांपूर्वीच्या शास्त्रज्ञांचं, तंत्रज्ञांचं. मला वाटतं विज्ञानाकडे पाहायची त्यांची दृष्टी आपल्या आजच्या मानानं जास्त व्यापक आणि विशाल होती. आज आपण विज्ञानाकडून लगेच आपल्याला काय मिळेल इकडे नजर ठेवून संशोधन करतो. ते लोक विज्ञानाकडे सृष्टीची गूढ उकळण्याचं साधन म्हणून पाहत. सायक्लॉप्सला पाहून माझ्या मनात एक विचार येऊन गेला. सांगू? सांग ना. तुझा हा पार्टनर असा घुम्यासारखा बसलाय तेव्हा तूच बोल त्याच्या वाटणीचं, चँग हसून म्हणाला. लिओनार्डो दा विंचीनं काढलेलं एखादं मोठं चित्र आणि जाहिरातीचं एक पोस्टर. लिओनार्डोच्या चित्राचा उपयोग काय म्हणून विचारणं मूर्खपणाचं होईल, पण जाहिरातीचं पोस्टर त्यातील वस्तूची विक्री करण्यात मदत करतं. सायक्लॉप्स हे लिओनार्डोच्या चित्राप्रमाणे समज. आजचे वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ नुसते पोस्टर्स रंगवत आहेत. तुझी उपमा चांगली आहे सँड्रा, पण 100% लागू पडत नाही. आलोक एकदम बोलून गप्प बसला. टाळ्या वाजवा, मुका माणूस बोलू लागला, सँड्रा हसत म्हणाली. पण आलोक, माझं कुठं चुकलं? सायक्लॉप्स बांधणाऱ्यांनी त्याचा एक विशिष्ट उपयोग डोळ्यापुढे ठेवला होता. ती केवळ शोभेची वास्तू नव्हे. पृथ्वी पलीकडे जीवसृष्टी असेल का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला केली होती सायक्लॉप्सची निर्मिती. तुम्हाला माहिती आहे, आपल्यापासून 10 काय 100 प्रकाशवर्ष अंतरावर जर पृथ्वीसारखा एखादा ग्रह असेल आणि जर तिथं टेलिव्हिजन प्रोग्राम चालू असतील तर तिथल्या रेडिओ मायक्रोवेव्ह लहरी ग्रहण करायची क्षमता त्या प्रचंड वास्तूत आहे. पण तिचा उपयोग कशासाठी होतोय? पृथ्वी जवळपासच्या उपग्रहांवर आणि आकाशयानांवर पाळत ठेवायला. सायक्लॉप्सला असली कामं करायला लावणं म्हणजे लिओनार्डोला स्पॅगेटीची जाहिरात रंगवायला सांगण्यासारखं आहे खरी दुर्दैवाची गोष्ट. पण आजच्या काळात जिथं जगात फारसे तणाव नाहीत तिथं मिलिटरीला सायक्लॉप्स हवाय कशाला? आजचे शास्त्रज्ञ सामूहिक उठाव करून सायक्लॉप्सचा ताबा परत आपल्याकडे का मागून घेत नाहीत? सँड्राने प्रश्न टाकला. त्याची 2 कारणं आहेत माझ्या मते. चँगने त्या प्रश्नाचे उत्तर द्यायची जबाबदारी घेतली कारण आलोक गप्प होता. एकदा एखाद्या प्रकल्पाचा ताबा मिळाला की त्या प्रकल्पाभोवती मनुष्यबळ, पैसा, अधिकार इत्यादी गोष्टींचं वलय तयार करण्यात येतं. मग तो प्रकल्प फारसा उपयोगी नसला तरी हे वलय दूर करायची, गमवायची इच्छा त्या प्रकल्पाच्या पालकांना होत नाही. आज मिलिटरीनं सायक्लॉप्सभोवती जे रहस्याचं वलय निर्माण केलं आहे ते गमवायची मिलिटरीची इच्छा नाही. आणि दुसरं कारण म्हणजे सायक्लॉप्स वापरायला उत्सुक असे शास्त्रज्ञ आज आहेत तरी किती आणि कुठं? मिलिटरीकडून सायक्लॉप्स काढून आम्हाला द्या, आम्ही त्याचा दूरचे वेध घेण्यासाठी उपयोग करू असं ठामपणे सांगणारे कोण शास्त्रज्ञ आज तुला माहिती आहेत? तुमच्या बॅचमधल्या 100 मुलांपैकी जेमतेम 20 मुलं सायक्लॉप्स बघायला आली यावरून काय ते समज. आजच्या फॅशनमध्ये सायक्लॉप्स बसत नाही. काय आलोक, तुझं काय म्हणणं आहे? कशाबद्दल? काही नाही, मी आता माझ्या खोलीवर जातो. मला थोडा विचार करायचा आहे. आलोक गोगलगाईप्रमाणे परत आपल्या शिंपल्यात जातोय असे दोघांना आढळून आले. आलोक आणि सँड्रा निघून गेल्यावर चँगने आपल्या खोलीचे दार बंद करून कडी लावली आणि तो आपल्या पिक्चर फोनकडे गेला. इंटरनॅशनल कोडची काही बटणे दाबून त्याने कॉल लावला. थोड्याच वेळात डॉक्टर साळुंखे पडद्यावर दिसायला लागले. आता त्यांच्या डोक्यावर टक्कल स्पष्ट दिसत होते. चँग सरळ मुद्द्यावर आला. डॉक्टर साहेब, तुम्ही सांगितलेली सर्व लक्षणं मला आता आलोकमध्ये दिसली. पहिल्यांदाच मला ती स्पष्ट दिसली.
मग आज रात्री तुम्ही सांगितलेला प्रयोग करू? ताबडतोब. प्रत्येक क्षण मोलाचा आहे. तुला तयारी करायला किती वेळ लागेल? अर्धा तास पुरेल. कारण वाराणसीहून अकॅडमीत परतल्यावर मी पूर्वतयारी केव्हाच करून ठेवली होती. फक्त ती यंत्रणा वापरायचा प्रसंगच इतका काळ आला नाही, म्हणून जरा चेकिंग करणार इतकंच. आणि आलोकला बिलकुल कळता कामा नये, डॉक्टर साळुंख्यांनी बजावले. मला उद्या रिपोर्ट दे. काळजी करू नका, मी सँड्राची मदत घेतो, तिला सर्व माहिती आहे. चँगने फोन बंद केला. आपल्या शेवटच्या वाक्याला खरे हे विशेषण लावता येणार नाही याची त्याला जाणीव होती. अलीकडे आलोक आणि सँड्रा रोज सकाळी 8 वाजता कॅन्टीनमध्ये न्याहारीसाठी भेटत. सायक्लॉप्स पाहून परतल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सँड्रा त्यांच्या नेहमीच्या टेबलाकडे आली. तिने घड्याळाकडे पाहिले. 8 वाजले होते. पण आलोक त्याच्या नेहमीच्या खुर्चीवर नव्हता. एरवी तो तिची वाट पाहत बसलेला असायचा. ठीक आहे, वाट पाहायची पाळी आज आपली, असे म्हणत सँड्रा तिच्या खुर्चीवर येऊन बसली. समोरच्या मेनू कार्डावर तिने हव्या असलेल्या वस्तूंपुढे तिथल्या खास पेनने फुल्या मारल्या. आता ते कार्ड भिंतीतल्या अन्नाच्या कपाटात घातले की त्या पेनवरची खास शाई वाचून एक कम्प्युटर तिची ऑर्डर तयार करून एका कप्प्यातून बाहेर सारणार. कॅन्टीनमध्ये सगळे काम यांत्रिक पद्धतीने होई त्याचेच हे उदाहरण. आलोक याची वाट पाहत सँड्रा ते मेनू कार्ड हातात चाळवत बसली. 8:05 झाले. 8:10, 8:15. घड्याळ पुढे पुढे जात होते, पण आलोकचा पत्ता नव्हता. अखेर 8:30पर्यंत वाट पाहून सँड्रा उठली. आलोकच्या खोलीकडे तिने आपला मोर्चा वळवला. आलोकची खोली तळमजल्यावर कोपऱ्यात होती. तिकडे माणसांची फारशी ये-जा नसे. खुद्द आलोकला भेटायला जाणारे कमीच होते. त्यातून फोन आला तर उचलायचा नाही, दारावर ठोके पडले तरी दार उघडायचे नाही, असा त्याचा शिरस्ता. केवळ सँड्रा आणि चँग यांनी ठराविक तऱ्हेने दारावर ठोके मारले तरच तो दार उघडी. परंतु आज तसे ठोके मारूनही आलोकने दार उघडले नाही. सँड्राने दार हलवून पाहिले तर आतून कडी लावली असल्यासारखे ते घट्ट बंद होते. सँड्राला आता फार काळजी वाटू लागली. आलोकची प्रकृती बिघडली तर नसेल? त्याला फीट वगैरे येऊन तो आत निश्चित पडला असेल काय? त्याला वैद्यकीय मदत हवी असणार. त्याकरता सुरक्षाधिकाऱ्याच्या मदतीने हे दार उघडून घेतले पाहिजे. ती तसे करायला जाणार आणि त्याकरता तिथल्या लाऊंजमधला फोन वापरणार. इतक्यात चँग तिथे आला. त्याला पाहून तिला हायसे वाटले. चँगच्या हातात एक ब्रीफकेस होती. काय आलोक साहेब काय म्हणतात? चँगचा प्रश्न सँड्राला जरा चमत्कारिक वाटला, पण तिने आपली भीती त्याच्याजवळ बोलून दाखवली तेव्हा चँग मोठ्याने हसला. छे छे, स्वारीला काही आजार झालेला नाही. चुकलो, त्याला झोपेचा रोग झालाय. मीच त्याची झोपण्याची तरतूद केली आणि आता त्याला जागा करायला आलोय. चँगचा खुलासा अजब होता. पण कशाला हा उपद्व्याप तू केलास आणि मला का त्याची आधी कल्पना दिली नाहीस? सँड्राच्या भीतीचे आता संतापात रूपांतर होऊ लागले होते. पण चँग शांत होता. जरा दमानं घे, मी सर्व योग्य वेळी सांगतो. आधी माझं यंत्र वापरून दार तर उघडूया. त्याने हातातल्या ब्रीफकेसमधून एक लहानसे यंत्र काढले आणि दाराची कडी जिथे असेल त्या भागावर बाहेरून ते हळूहळू फिरवले. आतली कडी सरकल्याचा आवाज आला. मी इतर काही धंदा करू शकलो नाही तर घरफोड्या चोर म्हणून निश्चित पैसा कमवू शकेन. चँगच्या आवाजात कारागिरी सफल झाल्याचे समाधान होते. दार उघडून दोघे आत गेले. आलोकची खोली म्हणजे 3 खोल्यांचा ब्लॉक होता. उजवीकडे लहानसे किचन, समोर ड्रॉइंग रूम, तर डावीकडे बेडरूम कम बाथरूम. दोघे डावीकडे वळली. आलोक बिछाण्यावर स्वस्थ पहुडला होता. मात्र काहीतरी झोपेचे औषध दिल्यासारखी त्याची ही झोप होती. पण चँगने आलोककडे न जाता त्याच्या बिछाण्याखाली डोक्याच्या बाजूला वाकून पाहिले आणि तिथून काहीतरी काढून खिशात टाकले. नंतर त्याने हळुवारपणे आलोकच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एक लहानशी काळी चकती काढून खिशात टाकली. सँड्रा अवाक होऊन सर्व पाहत होती. तिला जवळ बोलवून चँग म्हणाला, आता त्याला हलवलंस की तो जागा होईल
आणि जागा झाल्यावर अर्धा तास तो जे काही करेल ते त्याच्यानंतर स्मरणात राहणार नाही. त्यानंतर औषधाचा परिणाम पूर्णपणे जाईल. तोपर्यंत तू हे त्याला खायला दे. मी त्याच्याकरता कॉफी करतो. चँगने ब्रीफकेसमधून एक पुडा काढून सँड्राकडे दिला. त्यात सँडविचेस होती. पण सँड्रा काही बोलणार तो तिला थांबवून चँग म्हणाला, पण बिण सगळं नंतर. आधी त्याची न्याहारी होऊ देत, नाहीतर बिचारा भुकेला राहील. त्याला किचनकडे आण. वेळ फार नाही. तो पूर्ण शुद्धीवर यायच्या आत आपण इथून सटकलं पाहिजे. सँड्राने हलवून आलोकला उठवले. त्याने त्या दोघांकडे पाहिले, पण त्याच्या दृष्टीत ओळख नव्हती. मात्र त्याच्या हालचाली नेहमीसारख्या होत्या. प्रथम बाथरूमकडे जाऊन त्याने तोंड धुतले, टॉवेलने ओले तोंड पुसले आणि बाहेर आला. सँड्राने त्याला किचनकडे आणून तिथल्या टेबलाशी बसवले आणि सँडविचेसची बशी पुढे केली. तोपर्यंत चँगने कॉफीचा कप त्याच्यासाठी भरून आणला. आलोकची न्याहारी चालू असतानाच चँग सँड्रासह खोलीतून बाहेर सटकला. दार ओढून घेऊन त्याने आपले यंत्र त्यावरून फिरवले. दाराची कडी पूर्ववत आतून लागली. हे सगळं कशासाठी? सँड्राने विचारले. तो पूर्ण जागा होण्यापूर्वी आपण त्याच्या खोलीत आलो होतो याचा पुरावा नष्ट केला. जर ही कडी लावली नसती तर त्याला शंका आली असती की कदाचित कोणीतरी दुसरं माणूस खोलीत आलं होतं. हे न समजणे इतकी मी बुद्धू नाही. माझा प्रश्न होता तुझ्या एकंदर उपद्व्यापाबद्दल. तू काय आलोकला गिनीपिक समजलास त्याच्यावर वाटेल तसे प्रयोग करायला? सँड्राने चिडून विचारले. थोडक्यात म्हणजे माझ्या प्रियकरापासून आपले हात लांब ठेवा हेच तुला म्हणायचं ना? तुला मी सर्व काही सांगतो माझ्या खोलीवर गेल्यावर. तू चुकून का होईना आलोकला सावध करू नयेस म्हणून मी तुला विश्वासात घेतलं नाही, चँगने खुलासा केला. जसं काही मी गळकं भांडच आहे, सँड्रा फणकाऱ्याने म्हणाली. मी हा जो प्रयोग आलोकवर केला तो डॉक्टर साळुंख्यांच्या सल्ल्यानं केला, चँगनं खुलासा करायला सुरुवात केली. डॉक्टर साळुंखे? ते तुला केव्हा भेटले? तुला आठवत नाही? मी पूर्वी आलोकबरोबर वाराणसीला गेलो होतो मुद्दाम डॉक्टर साळुंख्यांना भेटायला. ते आठवतंय मला, पण तेव्हा डॉक्टर साळुंखे आलोकच्या मनस्थितीवर काही प्रकाश टाकू शकले नव्हते. तूच मला परत आल्यावर सगळा रिपोर्ट दिला होतास, सँड्राने त्याला आठवण करून दिली. चँगच्या मख्ख चेहऱ्यावर ओशाळल्याचे चिन्ह उमटले. तो म्हणाला, सँड्रा, ते मी तुला खोटं सांगितलं. डॉक्टर साळुंख्यांनी आलोकबद्दल पुष्कळ माहिती पुरवली. शिवाय त्यांनी एक प्रयोग सुचवला. तो प्रयोग त्यांच्या सूचनेप्रमाणे मी काल रात्री सुरू केला आणि आत्ता तुझ्या देखत संपवला. पण तो प्रयोग करायला तू इतके दिवस का थांबलास? सँड्राने विचारले. आणि मला विश्वासात न घेण्याचं कारण? दोन्ही गोष्टींचा क्रमाक्रमानं खुलासा करतो. डॉक्टर साळुंख्यांच्या प्रयोगात मुख्य उद्दिष्ट असं होतं. आलोकच्या मनात काहीतरी वेगळे विचार, वेगळे अनुभव दडून बसले आहेत. नाचाच्या रात्री ते एकदम उसळी मारून बाहेर आले. त्यांनी आलोकच्या बाह्य मनातील विचारांना काही काळ बाजूला सारलं आणि काही वेळानं ते पुन्हा आत खोल जाऊन बसले. ते पुन्हा असेच वर येण्याचं लक्षण दिसताच त्यांचा प्रयोग अंमलात आणायचा असं आमचं ठरलं होतं. त्याकरता त्याला विशिष्ट प्रकारची गुंगी आणून त्याच्या बाह्य मनाला सुप्तावस्थेत ठेवायची सोय केली होती. अशा परिस्थितीत अंतर्मनातले ते विचित्र अनुभव पुन्हा बाहेर येतील. अशा विचारांमुळं त्याला कदाचित स्वप्नही पडेल एखादं, आणि अशा विचारांमुळं मेंदूतून येणाऱ्या विद्युत लहरीत फरक पडेल, आणि तसा तो पडला तर त्या लहरी टिपून घ्यायची मी व्यवस्था केली होती. चँगने सँड्राला आपली रेकॉर्डिंगची यंत्रणा दाखवली. आलोकच्या डोक्यातील चकती त्याच्या मेंदूतील लहरी एकवटून त्याच्या बिछानाखाली चँगने लपवलेल्या ट्रान्समीटरकडे पाठवत होती आणि ट्रान्समीटर त्यांची माहिती चँगच्या खोलीत पाठवत होता. चँग पुढे म्हणाला, काल आलोकशी बोलताना त्याच्या डोळ्यातील बुबुळांकडे मी बारकाईनं पाहिलं. तो जे काही बोलला त्याच्या आवाजाचं कंपन ऐकलं. डॉक्टर साळुंख्यांनी आणखी काही लक्षणं सांगितली होती, तीही तंतोतंत लागू पडत होती. मी त्यावरून निदान केलं की आलोकला लवकरच झटका येणार. डान्सच्या प्रकरणानंतर असं पहिल्यांदाच घडलं. काल मी साळुंख्यांना फोन करून प्रयोग अंमलात आणायचं निश्चित केलं आणि सँड्रा,
तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. तू आणि आलोक मनानं पुष्कळ जवळ आला आहात हे मी पाहतो. तुझ्याकडून कळत नकळत सुद्धा आलोकला ह्या प्रयोगाची पूर्वसूचना मिळू नये अशी खबरदारी मला घ्यायची होती, म्हणून तुला विश्वासात घेतलं नाही. मग आता मला सांगितल्यामुळं किंवा सांगावं लागल्यामुळं तुझी निराशा झाली असेल, सँड्रा उपरोधानं म्हणाली. तुला माझा राग येणं स्वाभाविक आहे, पण ह्यापुढं मला तुझी विशेष मदत लागणार आहे, चँग म्हणाला. तेव्हा झालं गेलं विसरून जा ही माझी तुला विनंती आहे. माझी मदत तुला कशासाठी लागणार आहे? सँड्राच्या सुरात आश्चर्य, अविश्वास आणि संशय यांचे मिश्रण होते. सांगतो, पण माझा प्रयोग कितपत यशस्वी झाला आहे ते तर पाहूया, असे म्हणून चँग आपल्या रेकॉर्डिंगच्या यंत्रणेकडे वळला. दिसायला रेकॉर्डर लहानच होता, 10 इंच बाय 12 इंच असेल. त्यातून टी व्हीला जोडणारी एक बारीक तार होती. टी व्ही तसाच एका मुद्रणयंत्राला जोडलेला होता. चँगने टेप रेकॉर्डर स्टार्टच्या स्थितीत आणून चालू केला. टी व्हीच्या पडद्यावर काहीतरी उमटायला सुरुवात झाली. पडद्याच्या वरच्या उजवीकडच्या कोपऱ्यात घड्याळातली वेळ येत होती. सुरुवात झाली तेव्हा ती वेळ होती 22.00.00 म्हणजे रात्री 10ची. त्या वेळेत सेकंदाला बदल होत होता. पण चँगचे लक्ष तिकडे नव्हते, ते पडद्याच्या मध्यावर केंद्रित झाले होते. पडद्यावर एक पॅटर्न उमटले होते आणि त्यात थोडाफार बदल होत होता. आलोक झोपेत असताना त्याच्या मेंदूतल्या हालचालींमुळं हे पॅटर्न तयार झालं आहे, चँगने खुलासा केला. ज्या अर्थी ते फारसं बदलत नाही त्या अर्थी आलोक शांतपणे झोपलाय असं म्हणायला हरकत नाही. चँगने रेकॉर्डरचा वेग वाढवला. घड्याळाचे आकडे वेगानं बदलू लागले. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले तरी पॅटर्न फारसा बदलला नाही. रात्रीचा 1 वाजला आणि तरी पॅटर्न तसेच पाहून चँग उद्गारला, पठ्ठ्या काल शांत झोपला होता असं दिसतं. माझा अंदाज चुकला की काय? रात्रभर हे पॅटर्न असंच राहिलं तर इतकी सगळी मेहनत फुकट गेली. ते बघ चँग, पॅटर्न बदललं, उत्तेजित स्वरात सँड्रा म्हणाली. परत चँग लक्ष देऊन पाहू लागला. पॅटर्नमध्ये खरोखरच बदल होत होता. तो बदल प्रथम थोडाच होता, पण नंतर बराच मोठा झाला. इतका की नवीन पॅटर्न आणि जुने पॅटर्न यांमध्ये काहीही साम्य राहिले नाही. चँगने रेकॉर्डर थांबवून मागे फिरवला आणि परत निरीक्षण करायला सुरुवात केली. ह्यावेळी 1 वाजल्यापासून सुरुवात केली. मग हळूहळू पुढे जाऊन आणि पॅटर्न नक्की केव्हा बदलते याची नोंद करून त्याने परत रेकॉर्डर वेगाने पुढे चालू केला. जवळजवळ 1.25 तासाने पॅटर्न परत बदलून पूर्ववत झाले. ती वेळ पण चँगने काळजीपूर्वक टिपून ठेवली. 1:44.58 आलोकच्या मानसिक स्थितीत महत्त्वाचा फरक झाला. 3:10.09 तो बदल संपून आलोक पुन्हा शांत झोपला. आता ध्वनिमुद्रक काय म्हणतो ते पाहू, असे म्हणून चँगने आवाज रेकॉर्ड करण्याचे आणि परत वाजवून दाखवण्याचे अशी 2 बटणे सँड्राला दाखवली. दुसरे बटण दाबल्यावर आलोकचा श्वासोच्छ्वास स्पष्ट ऐकू येऊ लागला. 1:45 वाजता आलोकच्या श्वासोच्छ्वासाचा वेग वाढला. 1:48 त्याच्या तोंडचा हुंकार प्रथम ऐकू आला. आणखी 2 मिनिटांनी त्याचे शब्द ऐकू आले, मारू, तारू. सँड्राला हे शब्द आठवले. नाचाच्या वेळच्या त्या प्रकारात आलोकच्या तोंडी हे शब्द तिने ऐकले होते. आणखी कुठले ओळखीचे शब्द ऐकू येतात हे ती पाहू लागली. स्पष्ट ऐकू येण्यासाठी तिने आणि चँगने श्रवणयंत्रे कानांना लावली. आलोक पुष्कळ काही बडबडत होता. त्याचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते, पण त्या बडबडीतून काही अर्थबोध होईल अशी जर त्यांना अपेक्षा असेल तर ती काही पूर्ण झाली नाही. एकूण एक शब्द त्यांना अपरिचित होते. त्याची बडबड संपली ती वेळ होती 3:02.45. दोघांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. आलोकला उत्तेजित करणारे काहीतरी स्वप्न पडले आणि तो बरेच काही बडबडला. याहून जास्त निष्कर्ष काढणे दोघांनाही जमले नव्हते.
आता एकच उपाय आहे आलोकच्या मनातलं बाहेर काढून घ्यायचा. जिथं ही अत्याधुनिक साधनं फसली तिथं ही पुरातन युक्ती सफल होईल अशी मला आशा आहे. चँग मिश्किलपणे म्हणाला. सँड्राच्या चेहऱ्यावरचा मूढ भाव पाहून त्याने खुलासा केला. पुरुषाच्या मनातलं गुपित त्याची आवडती स्त्री बाहेर काढू शकते. सँड्रा, मला तुझी जी मदत लागेल असं मी म्हटलं होतं ते ह्याच करता. पण प्रथम डॉक्टर साळुंख्यांना रिपोर्ट दिला पाहिजे. चँग पिक्चर फोनकडे वळला.